श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय। दत्त जयंतीचा इतका सुंदर पावन सोहळा सुरू आहे आणि या सोहळ्यामध्ये आणखीन एक अतिशय आनंदाचा असा एक सोहळा आपल्याला इथे संपन्न करायचा आहे। पत्रभेट सद्गुरूंची हे आमच्या पत्रभेट आध्यात्मिक मासिकाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष, गेली 24 वर्ष सतत हे कार्य इथे सुरू आहे। परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिष्य परिवार हे कार्य करत आहे आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्यामुळे पत्रभेटनी वेगवेगळे उपक्रम आपल्या हाती घेतले आहे आणि त्या दृष्टीने हे उपक्रम हाती घेताना असं लक्षात आलं की आपण महाराजांचं जे काय महाराजांच्या या सिद्ध हस्तलेखनीवरून जे काय त्यांना स्फुरण झालेलं आहे ती सर्व काव्य संपदा जी आहे ती पण सगळ्या उपासकांपर्यंत पोहोचवली गेली पाहिजे, म्हणून त्या दृष्टीने सगळे हे कार्य सुरू आहे। आणि तशातच एक जे आज आपण ज्या सोहळ्यासाठी इथे उपस्थित आहोत तो म्हणजे परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांच्या स्फुरणातून तयार झालेली श्री गुरुचरित्राची आरती। त्या आरतीची ध्वनिचित्रफित नुकतीच तयार झाली आहे, पत्रभेट तर्फे ती तयार करण्यात आली आहे आणि त्या ध्वनिचित्रफितीचं आपण इथे अनावरण करतो आहोत। शके 1500ची गाणगापूर मठाची जी अस्सल प्रत आहे त्या प्रतीचा अभ्यास करून आणि त्याच्याशी अतिशय जवळीक साधणारी अशी श्री गुरुचरित्राची एक संशोधित आवृत्ती 5 जुलै 2016 मध्ये इथे गुरुमंदिरातर्फे संपादित करण्यात आली आणि ही गुरुचरित्राची पोथी त्या निर्मिती झाल्यानंतरच परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांना श्री गुरुचरित्राच्या आरतीचं स्फुरण झालं आणि आतापर्यंत हा आपला जो दत्त संप्रदाय आहे त्या दत्त संप्रदायामध्ये श्री गुरुचरित्र हा एक मंत्रग्रंथ आहे आणि या अशा मंत्रग्रंथाची आरती उपलब्ध नव्हती आणि अशी आरती सद्गुरुदास महाराजांमुळे आज आपल्या सर्व भक्तांना प्राप्त झालेली आहे। आणि या आरतीचं वैशिष्ट्य असं की ही अतिशय ओघवती अशी आहे आणि जय देव जय श्री गुरुचरिता आरती ओवाळीचा सरली भय चिंता असं वर्णन सगळं त्याच्यात आलेलं आहे आणि आपण सर्व जे उपासक आहोत त्या उपासकांसाठी एक आनंदाची बातमी आणि वैशिष्ट्य असं आहे की या आरतीच्या शेवटच्या कड्यामध्ये महाराजांची नाममुद्रा आलेली आहे। तर अशी ही आरती आहे आणि या प्रत्येकाने अशी आरती आहे आणि या आरतीचं जे ध्वनिचित्रफित आता तयार करण्यात आली आहे त्या आरतीचं गायन आपले मुंबईचे प्रसिद्ध यश असे गायक श्री विश्वजित बोरवणकर यांनी केलेलं आहे। आणि आता आपण आज इथे अनावरण झाल्यानंतर आपलं पत्रभेट सद्गुरूंची याचं जे यूट्यूब चॅनल आहे त्या चॅनलवर ही आरती आपल्याला उपलब्ध राहणार आहे आणि हे जे विश्वजित बोरवणकर आहे यांचंही घराणे असा आध्यात्मिक वारसा असलेला आहे आणि जेव्हा त्यांच्याकडे ही आरती आली आणि त्यांनी सगळं त्याचा सुरू केली त्याची तयारी सुरू केली तेव्हा त्यांना असे विविध असे चांगले असे अनुभव आले, त्यांना स्पंदन त्याची जाणवली। तर ते त्यांनी आमच्या ज्या संपादिका आहे मुख्य संपादिका पत्रभेटच्या सौ प्रज्ञा फडणीस यांना कळवले, तर त्यांना काय अनुभव आले ते त्यांच्या शब्दात आणि आपण इथे बघूया। श्री सद्गुरु महाराजांनी लिहिलेली श्री गुरुचरित्राची आरती आज इकडे आहे। खूप अप्रतिम अशी चाल आहे, शब्द आहे, खूप सात्विक असं वातावरण आज निर्माण झालं आहे। ही आरती घेऊन मला खूप बरं वाटलं, मला ही संधी दिल्याबद्दल आज आपल्या या सभामंडपामध्ये आपल्याला बरेच मान्यवर लाभलेले आहेत। आत्ताच ज्यांचं आगमन झाले ते अतिरिक्त पोलीस कमिशनर गुन्हे शाखा नागपूरचे श्री संजयजी पाटील, परमपूजनीय सद्गुरुदास महाराज विद्यावाचस्पती प्राध्यापक श्री स्वानंद पंड आणि लखनौचे हरिभक्तीपरायण श्री विजयजी भागवत या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी अतिरिक्त पोलीस कमिशनर गुन्हे शाखा नागपूरचे श्री संजयजी पाटील यांना विनंती करते की त्यांनी आपल्या या ध्वनिचित्रफितीचं अनावरण करावं। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय। त्याचा व्हॉल्यूम झालं।
कीर्तन म्हणून जय देव जय श्री गुरुचरिता